छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सणात पावसाचे अडसर, पण दिवाळीचा आनंद सर्वत्र अबाधित. फटाके फुले खरेदीवर परिणाम, तरीही नागरिकांनी जपली उत्सवाची परंपरा. तंटा मिटेल मालकी मिळेल 30 दिवसात जमीन मोजणी, नवीन निर्णयाची अंमलबजावणी, 150 खासगी सर्वेक्षकांना परवाना. हिंगोली जिल्ह्यात आनंदोत्सवाला उधाण, लक्ष्मीपूजन थाटामाटात, फटाक्यांची शहरभर धडाडधूम, आतषबाजीने आकाश दणारले, अपूर्व उत्साह. धाराशिव जिल्ह्यात दरवाढीच्या भीतीने सोने चांदी खरेदी, वाहन खरेदीतही जीएसटीचा बूस्ट, लक्ष्मीपूजनाला सोनेरी हात, सुमारे 25 कोटीहून अधिकची उलाढाल. बीड जिल्ह्यात आमची दिवाळी घरात नव्हे तर कर्तव्य पथावर, आरोग्य विभाग, पोलीस, नगरपालिका, महावितरण कर्मचाऱ्यांची दिवाळी सणात ही कर्तव्य, अत्यावश्यक सेवा असल्याने कर्तव्याला दिले प्राधान्य. लातूर जिल्ह्यात कमावता बाप शिकणारी 16 लेकरं, मधुकर वर्षाताईचं गणितच वेगळं, रिक्षाचालक दाम्पत्याच्या खुशीग्राम, माणुसकीची एक अनोखी कहाणी. जालना जिल्ह्यात लक्ष्मीच्या कृपेने उजळली उद्योगनगरी, अतिवृष्टीच्या उलाढालीवर परिणाम, 4 दिवसात सराफा बाजारात 7 कोटींची उलाढाल, 1000 वाहनांची खरेदी. फेस ऑथेंटिकेशनने येणार मनरेगाच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, मंजुरांच्या EKYC शिवाय मास्टरवर हजेरीची होणार नाही नोंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे शिंदसेनेची वाताहत, फक्त 4 कार्यकर्तेच बैठकीस हजर, खुलताबाद शहरात पक्षाला थारा मिळेना, अनेकांची पाठ. नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथे ऐन दिवाळी सणाला मांडवी येथे मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. उन्हात वाळायला ठेवलेले सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा चिंताग्रस्त झाला. हिंगोली जिल्ह्यात बसमध्ये 60 दिवसांच्या भाड्यात 90 दिवस प्रवास, कार्यालय व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवासाची माफक दरात सुविधा. धाराशिव जिल्ह्यात दिवाळीच्या उजेडाआधीच 2 घरात कायमचा अंधार, भीषण अपघातात 2 ठार, नव्या कपड्यांची गाठ फोडण्यापूर्वीच काढाचा घाला. बीड जिल्ह्यात मैत्रा फाउंडेशनच्या वतीने जिव्हाळा निवारा केंद्रातील बेघरांना दिवाळी फराळाचे वाटप. लातूर जिल्ह्यात मजाक करू नको म्हटल्याने फायटरने मारहाण, अबुलंगा येथील घटना, चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यात ST आरक्षणासाठी कुमारिकांनी मागितला दिवाळी मेळा, आरक्षणासाठी बंजारा समाजाची दिवाळी रस्त्यावर. परभणी जिल्ह्यात तारडकस बाजारपेठेत फुल उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दो पाऊस पडला आणि झेंडूच्या फुलांचा भाव वाहून गेला, प्रति किलोला मिळाला फक्त 5 रुपयाचा भाव. नांदेड जिल्ह्यात अतिपावसाने नेली माती, मनरेगातून शेतकरी पिकवणार माणिक मोती, पुरामुळे खरडलेल्या शेताची होणारी दुरुस्ती, लागवडी योग्य करणार, प्रशासनाची माहिती. हिंगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ येथे जीवापाड जपलेले केळीच्या पिकाला बाजारपेठेत मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने जवळा पांचाळ येथील शेतकऱ्याने 2 एकरावरील केळीच्या पिकावर कोयता चालवून पीक जमिनीदस्त केले. धाराशिव जिल्ह्यात तडवळा शिवारात मध्यरात्री लुटमार, लाखोचे दागिने लपास, तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल. बीडच्या शनी मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त कवी संमेलन. लातूरात पोलीस स्मृती दिन, हुतात्मा पोलीस जवानांना दिली मानवंदना. जालना जिल्ह्यात अवैध फटाके विक्रेत्यावर कारवाई. परभणी जिल्ह्यात पदरात पडलेल्या सोयाबीनला कवडीमोल भाव, शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील पानवी बुद्रुक येथील हनुमान मंदिर प्रांगणात रविवारी दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता 81 फूट उंच धर्मध्वजाची प्रतिष्ठापना महंत भास्कर गिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला, हजारो हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांचे नुकसान झाले. नुकसानीविरोधात दिली जाणारी मदत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार, मात्र काही शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच आहे. नांदेड जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आगामी काळात लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून उखळी जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवणाऱ्या भावी उमेदवारांना धक्का बसला. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेती खरडून नापीक झाली. सुमारे 8813 हेक्टर जमिनीची सुपीक माती वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मनरेगा शेती दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर दसऱ्याला बाजारात 100चा भाव खाणाऱ्या झेंडूच्या दरात मात्र दिवाळीला कमालीची घसरण झाली. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मनसोक्त झेंडूची फुले खरेदी करणे सुलभ झाले. लातूर जिल्ह्यात झेंडू उत्पादनातून मिळाले 2.5 लाख.
जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात खुलेआम अवैध फटाके विक्री सुरू, प्रशासनाच्या आदेशाला फाटा. परभणी जिल्ह्यात कर्तव्य बजावून महिला पोलिसांची ठाण्यात दिवाळी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 551 बालके कुपोषित आढळली असून त्यांच्या कुपोषणामुक्तीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महत्त्वाकांक्षी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील बोदडी येथे कृषी केंद्रामध्ये नामांकित दर्जेदार मक्का बियाणे भेटत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी केंद्रास घेराव घातला. हिंगोली ते वाशिम महामार्गावरील कनेरगाव नाका येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे निसर्गाची किंवा देवाची करणी आणि नारळात पाणी अशी एक म्हण प्रचलित आहे. खरोखरच निसर्गाच्या लीला अद्भुत आहेत. विज्ञाननिष्ठ काळात ही स्पष्ट बोध होत असल्याने काही ठिकाणी रहस्य ठरतात. तालुक्यातील नागजरवाडी येथील कुंड पण असाच कुतूहल ठरतो. आजूबाजूला 500 फूट खोलीचे बोरवेल्स फुफाटा ठरेल असताना येथील फक्त 4 फूट खोलीचा कुंड काळाच्या कसोटीवर अखंड जल उपलब्धी करणारा सिद्ध झाला आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आनंदगाव सारणीतील खंडेश्वरी साखर कारखान्यावर झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोसला येथे गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात केली. गोसला शिवारातील शेतकरी आर्थिक टंचाईवर मात करत नव्या जिद्दीने पुन्हा शेतात उतरले असून आगामी रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गमवावा लागल्यास यापुढे जबाबदारी टाळता येणार नाही. अशा प्रकरणात मृत व्यक्तींच्या वारसांना 6 लाख रुपये तर अपघातात जखमी झालेल्यांना 50,000 ते 2.5 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही भरपाई कंत्राटदारांकडून आकारलेल्या दंडातून किंवा दोषी ठरलेले अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदाराच्या पगारातून वसुली होईल. स्पर्धात्मक जीवनशैली, कुटुंबातील ताणतणाव, सोशल मीडियाचा अतिवापर आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक समस्या लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. गेल्या 3 वर्षात राज्यातील आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील 104 गावातील शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यांचे सीमांकन केले जाणार. डिसेंबर अखेर 80% कामे पूर्ण केले जातील. पहिल्या टप्प्यात 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात दिवाळी गाई म्हशी अवाडी असे म्हणत दिवाळी सणातील लक्ष्मीपूजन नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरे केले. विद्युत रोषणाई करीत श्री लक्ष्मीचे विधिवत पूजन केले.